यावेळेस मात्र अतिशय सुंदर पद्धतीची गोलंदाजी लोकेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. नौका फलंदाज मंगेश आपण पाहतोय. जीवन बाद झाल्यानंतर त्याची जागा सावरण्यासाठी आपण पाहतोय मंगेश. आता मात्र सुधीर आणि मंगेशची जोडी मैदानावरती. इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील मंगेश आणि सुधीर याला. आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय मैदानावरती. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी लोकेश भगतच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू सुधीर ऑन स्ट्राईक असणार आहे. त्या मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू हवे क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सोपान झेल घेतोय. सुरेख झेल. सुधीर बॅक टू द पवेलियन. पाली संघाचा प्रतिनिधी कोणताही प्रतिनिधी यायचा पण रोहित कुठे असतील त्यांनी संभाषण कक्षाशी संपर्क साधायचा आहे. टी-शर्ट घेण्यासाठी यायचंय. नाणेफेक करण्यासाठी यायचंय. कसरकर संघाचा संघनायक आणि पाली संघाचा संघनायक आपण पाहतोय मंगेश असणारे ऑन स्ट्राइक. मोठे फटक्या खेलने नादामध्ये बॅक टू बॅक दायरे के अंदर खड़े रहेंगे। ऐसे में प्रारंभिक दो बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल। वारदोली टीम की ये बल्लेबाज बढ़िया स्ट्रोक खेला मिड विकेट के रीजन में, वहां पे खिलाड़ी मौजूद है। काफी बढ़िया फील्डिंग, जब तक कि थ्रो करे। एक रन बना ली दोनों बल्लेबाजों ने और इस एक रन के साथ शुरुआत हुई है बल्लेबाजी करने वाली जीबी स्पोर्ट वारदोली टीम की। महेश पाटिल अब जयवंत मिसाल ऑन स्ट्राइक खेलेंगे। गेंदबाजी की बात करें तो राकेश मोहिते गेंदबाजी कर रहे हैं। तरगर 11 तरगर टीम के ये खिलाड़ी। आड़े पट्टे से खेलना चाहते थे, इस बार मिस टाइमिंग शॉट खेल बैठे। गेंद गई थी विकेट कीपर की दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल वही पे रुका हुआ 2 रन बगैर विकेट के नुकसान पर। पावर प्ले में बढ़िया बल्लेबाजी करने की जरूरत है वारदोली टीम के बल्लेबाजों को। ये बढ़िया खेला है लेकिन वहां पे खिलाड़ी मौजूद है। काफी बढ़िया फील्डिंग, काफी चुस्त फील्डर है वहां पे। तारीफ करना चाहूंगा तरगत टीम की इस खिलाड़ी की। काफी बढ़िया फील्डिंग वहां पे देखने को मिली। मात्र एक रन नहीं रोक पाए। एक से बढ़ता हुआ टोटल आ चुका है 3 रन। 3 रन बन चुके हैं। कैलाशवासी सारिका 11 ट्रॉफी 2022 का ये पहला साल और पहले साल का ये दूसरा दिन आज हम इस कोन की सरजमी के ऊपर देख रहे हैं। आउटसाइड द ऑप्शन अंपायर हमें कह रहे हैं ये वाइट बॉल है और वाइट बॉल होने के कारण ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी गेंदबाज को। पड़ता हुआ टोटल 4 रन। बाएं हाथ के बल्लेबाज ऑन स्ट्राइक खेल रहे बल्लेबाज जयवंत मिसाल। बढ़िया स्ट्रोक, कोई खिलाड़ी वहां पे मौजूद नहीं। सीधी गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन।
स्मित पारगावकर, स्मित पारगावकर ये दूसरे नंबर के गेंदबाज। गेंदबाज तैयार है दूर वाली छोर से। ये फाइन लेग खेलना चाहते थे, नाकामयाब हुए, लेकिन वाइड गेंद। हमारे मेहमान मयूर म्हात्रे, जिन्होंने दो टीमों के लिए जर्सी यहाँ पे दी है। पुष्पा प्रकाश म्हात्रे जो उनकी माँ है, जो अभी हमारे बीच नहीं है, उनकी स्मृति प्रत्यार्थ तो उन्होंने दो टीमों के लिए जर्सी दी है, तो उनका भी स्वागत बनता है। मैं इस प्रोग्राम के मुख्य ऑर्गेनाइजर मिस्टर संदेश म्हात्रे से दरख्वास्त करना चाहूंगा कि उनका भी स्वागत किया जाए। हल्के हाथों से खेला था 1 रन के लिए, और 1 रन के साथ टीम का टोटल बढ़ा 11 रन। ग्यारह रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। ये आड़े पट्टे से खेलना चाहते थे, नाकामयाब हुए, गेंद गई विकेट कीपर की दस्तानों में। डॉट गेंद की समाप्ति हुई, टोटल वहीं पे रुका हुआ। इतनी कड़ी धूप है दोस्तों कि हर कोई शांत बैठा है। क्रिकेट खेला जा रहा है बीच मैदान के अंदर। और बढ़िया स्ट्रोक, मिड विकेट के सर के ऊपर से, माफ कीजिएगा, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के ऊपर से खेला इस गेंद को, सीधा बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। हल्के हाथों से इस गेंद के साथ छेड़खानी करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन डॉट डॉट गेंद की समाप्ति हुई। टीम का टोटल वहीं पे रुका हुआ। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 17। 17 रन बन चुके हैं। विकेट अभी तक नहीं खोया है बल्लेबाजी करते वादोली टीम ने, लेकिन इस बार शॉट फाइन लेके खिलाड़ी वहां पे चुस्त थे, उन्होंने काफी बढ़िया कैच पकड़ा और पहले विकेट का खात्मा। आउट होने वाले पहले बल्लेबाज महेश पाटिल निजी 8 रन बनाकर मैदान से बाहर। मयूर पाटिल तीसरे नंबर के बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल, तीसरे नंबर पर बल्लेबाजी के लिए। और गेंदबाजी की बात करें तो यहाँ पे स्मित पारगावकर तरगर टीम के दूसरे नंबर के बल्लेबाज, गेंदबाजी कर रहे हैं। रनों की गति को बढ़ाना पड़ेगा। यहाँ पे जरूरत है अब वारदोली टीम के बल्लेबाजों को कि अच्छी खासी बल्लेबाजी हो, एक अच्छी पार्टनरशिप, एक अच्छे बड़े स्ट्रोक आने की जरूरत। इस बार देखिएगा फिर एक बार फाइन लेके रीजन में वहां पे खेला है, जब तक कि थ्रो करे 1 रन बनेगी, और इस 1 रन के साथ बढ़ता हुआ टोटल आ चुका है 1 विकेट के नुकसान पर 18 रन। जीबी स्पोर्ट वारदोली और तरघर 11 तरघर के बीच में यह मुकाबला है। स्मित पारगावकर गेंदबाजी कर रहे हैं, नए बल्लेबाज वहां पे सामने हैं। बल्लेबाजी करते हुए सामने बल्लेबाज है इस वक्त मयूर पाटिल। गौरव मोकल तीसरे नंबर की गेंदबाजी करेंगे। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 18 रन 1 विकेट के नुकसान पर। गौरव तैयार है, बढ़िया स्ट्रोक, इस बार ऑन साइड में खेला, ब्लास्टिंग सिक्स देखने को मिला बल्लेबाज के बल्ले से, मैक्सिमम 6 रन।
गेंदबाज तैयार, बढ़िया स्ट्रोक, फिर एक बार मिड विकेट के सर के ऊपर से और एक लंबा चौड़ा छक्का देखने को मिला। बल्लेबाज मयूर पाटिल के बल्ले से बैक टू बैक 2 छक्के। कोण गावामध्ये रॉयल किंग ग्रुप फेमस झाला, रॉयल किंग ग्रुप फेमस झाला। फॉर्च्युनर 70-80 वाला आमचा साहिल भाई आला, फॉर्च्युनर 70-80 वाला साहिल म्हात्रे भाई आला, 70-80 वाला आमचा साहिल भाई आला। गौरव मोकल गेंदबाजी करते हुए बैक टू बैक 2 छक्के लगाए गए। बल्लेबाज मयूर पाटिल ने, जो जीपी स्पोर्ट वारदोली टीम का बल्लेबाज है, लाजवाब बल्लेबाजी। सवाल खड़ा कर दिया है तरगढ़ टीम के सामने कि किस तरह से अब गेंदबाजी करेगा ये गेंदबाज वैभव मोकल, गौरव मोकल। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 छक्के। दूर वाली छोर से गौरव तैयार, बढ़िया स्ट्रोक, इस बार हवा में गेंद ऊंची उठी है, खिलाड़ी गेंद के नीचे, कोई गलती नहीं करेंगे। विकेट का खात्मा, एक ब्लास्टिंग इनिंग समाप्त हो चुकी है। मयूर पाटिल मैदान के बाहर। थैंक यू। नए बल्लेबाज हम तेजस शेरके को देखेंगे। ये नए नंबर 4 पर बल्लेबाजी करेंगे जीबी स्पोर्ट वारदोली टीम के लिए। 2 छक्के जरूर खाए बल्लेबाज गौरव मोकल ने, लेकिन कमबैक किया, उसी बल्लेबाज को वापस भेजा था। आउट होने वाले बल्लेबाज थे मयूर पाटिल। चुके फाइन लेग और थर्ड मैन के बीच में से गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। थैंक यू। ध्यान दीजिएगा, ढीचे गेंदबाज तैयार है। ये हवा में खेला, वहां पे खिलाड़ी गेंद के पीछे जा रहे हैं। जब तक कि फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन बना लिए दोनों बल्लेबाजों ने। और इस 2 रनों के माध्यम से टीम का टोटल मूव हो चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बने हैं 36। ये बढ़िया स्ट्रोक, अच्छी फील्डिंग, 1 ही रन बनेगी। 37 रन बन चुके, 37 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। तीसरी ओवर प्रोग्रेस पर है गौरव मोकल, जिन्होंने थोड़ी सी महंगी वुड जरूर डाली है। 3 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल 37 रन। इस ओवर में आए 19 रन, अंतिम 1 ओवर शेष। आणि याच दरम्यान मी विनंती करेन आदरणीय मयूर म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा संदेश म्हात्रे यांना विनंती करेन त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे। त्यांच्या माध्यमातून 2 संघांना जर्सीज आपल्याला इथे देण्यात आलेल्या आहेत। कैलासवासी सौभाग्यवती पुष्पा प्रकाश म्हात्रे यांच्या आठवणींना उभारा देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल की जर्सीज आपल्याला इथे देण्यात आलेले आहे। स्क्रीनवर
स्क्रीनवर आपण मयूर म्हात्रे याला पाहू शकता. लाईव्ह टेलिकास्ट आपण कव्हर करायचं आहे तर स्वागत समारंभ. थँक्यू मयूर, आपलं सहर्ष स्वागत आहे. अपील होते पंचांकडे आणि यावेळेला मात्र मिळते एक धाव. तो इस दौरान लेग बाइज के रूप में एक रन बनेगी और से एक रन के साथ टीम का टोटल एक से बढ़ता हुआ 38 रन, 38 प्लस ऑफ 2 विकेट्स. अच्छी बल्लेबाजी हुई थी मयूर पाटिल की, जिन्होंने 2 छक्के दागे थे. चंदन गेंदबाजी करते हुए नजर आएंगे. आड़ी पट्टे से खेलना चाहते थे. जो डगआउट है, जिसमें डगआउट में आप बैठिएगा प्लीज. इस तरह से बिखरे हुए मत बैठिएगा, क्योंकि लाइव टेलीकास्ट है और सब कुछ आपके लिए बना है. वो डगआउट में आप बैठिएगा प्लीज. वो आपके बैठने के लिए वहां पे इंतजाम किया है. बढ़िया स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर लेग और फाइन लेग के सर के ऊपर से खेला और गेंद गई सीधी बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. फोर 44 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर ऑन बोर्ड. बढ़िया बल्लेबाजी वारदोली टीम की. कल टॉप 4 में वारदोली टीम क्वालिफाई हो चुकी है. आज ये वारदोली टीम फाइट कर रही है तरगर टीम के बनाम. जीबी स्पोर्ट वारदोली और तरगर 11 तरगर के बीच में ये मुकाबला है और बेहतरीन फाइट करेगी दोनों टीमें. दोनों टीमें पनवेल तहसील से बिलोंग करने वाली. ओ हेलमेट पर लगी गेंद, डायरेक्ट हिट करेंगे या नहीं? नहीं की 1 रन बनेगी. दूसरी रन के लिए दौड़ना चाहते हैं दोनों बल्लेबाज. 2 रन कंप्लीट. 22 के रूप में 2 रन कंप्लीट हो चुके हैं. 2 रनों के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ 40 रन. 46 रन बन चुके हैं जीबी स्पोर्ट वारदोली टीम के. आउटसाइड द लेग स्टंप और ये रन आउट का खतरा हो सकता है और यहां से विकेट, तीसरे विकेट का खात्मा और ये वाइड बॉल. निकेश पाटिल नए बल्लेबाज, वारदोली टीम के बल्लेबाज 5वें नंबर पर बल्लेबाजी के लिए मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. 3 विकेटें जा चुकी है बल्लेबाजी करते हुए जीबी स्पोर्ट वारदोली टीम के. तरगर 11 तरगर टीम के बनाम खेलते हुए. हल्के हाथों से खेलना चाहते थे. रनआउट का खतरा. 1 रन बनेगी. दूसरी बनेगी या नहीं? रेस लगी थी दोनों खिलाड़ियों के बीच में. हिट नहीं करना चाहते थे और 1 विकेट का पतन. लौटना पड़ेगा बल्लेबाजी करते हुए इस बल्लेबाज को और इसी के साथ मेरे ख्याल से पहले सत्र का खेल समाप्त हो चुका है. 4 ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल बन चुका है. स्कोर कार्ड के ऊपर रन बने 48 और जीतने के लिए 49 रनों की जरूरत है 24 गेंदों में.
हॅलो 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 तर आपण पाहतो आजच्या दिवसातील सामना चालू असणारा सामना पाहतो तरगर बनाम वार्दुली पाहतो 24 चेंडू मागे 49 धावेची गरज आपण पाहतो तर सलामीवीर मैदानामध्ये वार्दुली संघाकडून आपण पाहतोय अक्षय म्हात्रे राकेश म्हात्रे आपण पाहतोय तरगर संघाकडून तरग इलेवन तरग हॅलो राकेश मोहिते आपण पाहतोय एका बाजूला तर अक्षय म्हात्रे तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज वार्दुली संघाकडून आपण पाहतोय कार्तिकेश पाटील 24 चेंडू तब्बल 49 धावांचं समीकरण मैदानामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय तरगर इलेवन तरगर बनाम वार्दुली संघ आपण पाहतोय तब्बल 24 चेंडू मागे 49 धावा कुठल्यानी 48 धावा बनवण्यामध्ये यश आल्याने 49 धावा 24 चेंडू मागे बनवायचे तरगर इलेवन तरगर संघाला तर प्रथम गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज तयार आहे बंधनकारक षटक हाताळण्यासाठी कार्तिकेश पाटील आपण पाहतोय पहिला षटक राकेश असणारे ऑन स्ट्राईक कार्तिकेश असणारे गोलंदाजी मार्कवर बंधनकारक षटक मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करणार राकेश पाहूया 24 चेंडू 49 धावाचं समीकरण असताना गोलंदाज कार्तिकेश पाहतोय तर सामोरे त्याला जाणार राकेश कुटप्प्याचा चेंडू पहिला चेंडू निर्धाव टप्पा पडल्यानंतर उचली घेतो आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय निर्धाव चेंडू पहिला फेकण्यामध्ये कार्तिकेश या गोलंदाजाला यश येतोय अतिशय सुरेख पद्धतीचा चेंडू ट्रॅव्हल केला निर्धाव चेंडू फेकला त्यानंतर आता मात्र राकेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक यावेळीच मात्र चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूवर सुरेख झेल पकडण्याची कामगिरी वार्दुली संघाकडून राकेश बॅक टू द पवेलियन डीजे राकेश अजूनही सलामीवीर आपण पाहतो ऑन स्ट्राईक अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी वार्दुली संघाकडून कार्तिकेयच्या माध्यमातून राकेश पाहतो ऑन स्ट्राईक सलामीवीर मात्र अक्षय मात्रे परलत नंतर स्मिथ पारगारकर आपण पाहतो नॉस्टा कॅन्डवर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळीच कट करतोय त्या येणार उचलणार फेकणार त्या दरम्यान एक धाव पलून पूर्ण करण्यामध्ये यश
यावेळेस मात्र एक धावेने खातं खोलण्याची कामगिरी राकेशच्या माध्यमातून पाहिली. स्मिथ पुढचा चेंडू फेस करणार. कार्तिकेश याचा यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. अतिशय सुरेख पद्धतीचा झेल. स्मिथ पारगावकर बॅक टू द पविलियन. आज आपण पाहतोय आशिष मात्रे नौका फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती आपण कार्तिकेयच्या माध्यमातून आणि अजून एकदा आपण पाहतोय निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख डिलिव्हरी कार्तिकेयच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रथम षटक बंधनकारक षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी हवी होती त्याच प्रकारची गोलंदाजी कार्तिकेयच्या माध्यमातून आपण पाहतोय. आतापर्यंतचा विचार केला 2 गडी बाद करण्यामध्ये यश कार्तिकेश, तर पुन्हा एकदा आशिष. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बनी तर बनी नाही तो अब्दुल गनी. कोणत्याही प्रकारचं चेंडूचा आणि बॅटचा संबंध येत नाही. निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यात 1 धाव. यावेळेस मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर विकास आरिवले. ऑन स्ट्राईक राकेश पाहतोय. एकच धाव आपण पाहिली. 1 धाव आणि यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न. पहिलाच चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय थोडा स्विंग झाला. क्षेत्ररक्षकाने पकडला निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा विकास टू आपली रिव्हर्स स्ट्रोक. यावेळी मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये विकास याला यश आपण पाहतो. पहिला षटकाचा विचार केला तर अतिशय सुरेख षटक हाताळला कार्तिकेय. 2 विकेट 1 धाव आपल्या संघासाठी, वर्तरी संघासाठी. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल टॉप 4 मध्ये गेलेला वारदोली संघ, पर इथे मात्र चेंडू भिडकावलाय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणी षटकार. आपण पाहतो अतिशय सुरेख फटका राकेशच्या माध्यमातून आपण पाहिला. षटकाराच्या साह्याने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा आपण पाहतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज विकास आरवले आपण पाहूल. कोटाबा चेंडू सुरेख पद्धतीने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अतिशय सुरेख पद्धतीची फेकी आपण पाहिली वारदोली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. यावेळेस मात्र धाव मिळणार 1. एका धावच्या मदतीने 2 गड्याच्या मोबदल्यात आपण 8 धावा पाहतोय. तरगड संघ 2 गडी बाद झाल्यानंतर यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू येतोय बिग हिट. सीमा रेषा पार 6 धावा.
तर धन्यवाद. यावेळेस मात्र अतिशय प्रहार करतोय आशिष, प्रहार करताना दिसतोय. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट, बॅक टू बॅकचा दुसरा षटकार. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे वारदुली संघ. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला तर कार्तिक कशाने अतिशय चांगलीशी गोलंदाजी केली ती, पण विकास वेळेला मारलेले 3 षटकार, अतिशय चांगल्या पद्धतीचे षटकार आपण पाहिले. राकेश आणि आशिषच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 20 धावा आपण पाहतोय. तब्बल उरलेले 12 चेंडू. बारा चेंडू 29 धावेचं समीकरण आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतो राकेश, तर नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय आशिष म्हात्रे. गोलंदाजी मार्कर गोलंदाज, तिसरा गोलंदाज आपण पाहतोय वारदोली संघाकडून तेजस शेलके. 12 चेंडू 29 धावाचं समीकरण असताना ऑन स्ट्राईक सलामीवीर आपण पाहतोय राकेश. पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक धावतोय. यावेळेस मात्र अतिशय सुरेख पद्धतीचा झेल. राकेश बॅक टू द पवेलियन. डीजे यावेळेस आपण पाहतोय नौका फलंदाज मैदानामध्ये चंदन. पहिल्या चेंडूवर तर राकेश याला तंबूचा रस्ता दाखवण्यामध्ये यश. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहायला गेलो तर चांगल्या क्षेत्ररक्षकाने सुद्धा 7 चांगल्या प्रकारची भारतीय संघाकडून पाहायला मिळते. दुसरा चेंडू आशिष. यावेळेस मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. तेजसच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅक कमबॅक करण्याचा प्रयत्न. तेजस शेलके पुन्हा एकदा आशिषसाठी पुढचा चेंडू. यावेळेस मात्र फुल लेंथ डिलिव्हरी आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, चांगल्या पद्धतीचे चेंडू आपण पाहतोय तेजसच्या माध्यमातून. यावेळेस मात्र दिशाहीन गोलंदाजी, पंच खराब चेंडू दर्शवताना दिसत. एका धावच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतो 21 धावा. नऊ चेंडू 28चं समीकरण असताना यावेळेस मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, पण पुन्हा बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू आपण पाहतोय. प्रेशराईज गोलंदाजी आपण पाहतोय तेजसच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा आपण पाहतोय. 9 चेंडू 27चं समीकरण. 9 चेंडू 27 धावा. बॅक टू बॅक 2 षटकार आशिष म्हात्रेच्या माध्यमातून आपण पाहिले. यावेळेस मात्र चांगलीशी गोलंदाजी तेजस शेलकेच्या माध्यमातून.
यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न, तिसरी झेल महेशच्या माध्यमातून. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षक महेशच्या माध्यमातून 3 झेल घेण्यामध्ये यश वारदोली संघाला आलेलं आहे. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो तरगर संघाचा नीरज. यावेळेस निर्धाव चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीचं कमबॅक वारतोली संघासाठी. विकासला मारलेले 3 षटकार कुठेतरी भरपाई करताना दिसतं तेजस शेलके. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, यावेळेस पंचांचा इशारा, षटक संपल्याचा. अंतिम षटक, येणारे 6 चेंडू 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावा. अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी, मेडन षटक फेकलं होतं पण 2 खराब चेंडू, अवांतर चेंडूंचा फेकी वगळताना अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी तेजस शेलकेच्या माध्यमातून. अंतिम षटक, 6 चेंडू 27चं समीकरण असताना मयूर पाटील. यावेळेस पहिला चेंडू, खराब चेंडू. 6 चेंडू 26 धावेचं समीकरण आपण पाहतोय. वारदिली बनाम तरगर 24 चेंडू मागे 49 धावेची गरज असताना सामना मात्र आलाय 6 चेंडू मागे 26 धावा. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू, त्या दरम्यान पाली संघाचा संगणक यायचा पण नाणेफेकीच्या कॉलसाठी. यावेळेस खराब चेंडू, 5 चेंडू 25 धावा. पाच चेंडू 25चं समीकरण असताना यावेळेस एष्ट्या उद्ध्वस्त करण्याची कामगिरी. दुसरा फलंदाज कुणाल मोकल, 4 चेंडू 25 धावा. मारला यो मोठा फटका, फलंदाज बाहेर. डीजे
3 चेंडू 25 धावा बघूया. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र शिरकाव केलाय ते वारदोली संघाने. वन साइड सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. एकतर्फे सामना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. एक चेंडू 23 धावाचं समीकरण आपण पाहतोय. खराब चेंडू. एक चेंडू 22 धावा. यावेळेस फटका मारलाय. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. सामना विजय होतोय. लाईनअप करायचे दोन्ही संघ. मॅन ऑफ द मॅच. तरकर संघाचा संगणक घ्यायचा आपण. आयोजकांशी संपर्क साधायचा. तरकर संघाचा संगणक. तर दुसऱ्या राऊंड मधील आपण